नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर आज आपल्या इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस मधली खूप महत्त्वाची बातमी आलेली आहे। ती म्हणजे आपले जे प्रोविजनल सीट अलॉटमेंट होती त्याचा रिझल्ट आज डिक्लेअर झालेला आहे। म्हणजे कॅप राउंड 1 मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे हे डिक्लेअर झालेलं आहे। तुम्ही आत्ताच सीईटी सरच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करा। तिथे तुम्हाला फक्त तुमचा जो ॲप्लिकेशन आयडी आहे तो आणि तुमची बर्थ डेट टाकून तुम्हाला तिथे चेक करायचं आहे की तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे। तिथे तुम्हाला कोणत्या कॅटेगरीचा बेनिफिट भेटलेला आहे हे सुद्धा दिसतं। त्यामुळे आता कॅप राउंड 1 मध्ये जे तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे ते तुम्ही चेक करा आणि त्यानंतर 16 ते 18 ऑगस्ट आपल्याला टाइम दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही फ्रीज किंवा बेटरमेंट ऑप्शन चूज करू शकता। आता मोस्ट ऑफ द टाइम ऑटो फ्रीज खूप कमी मुलांचं होतं, कारण की ऑटो फ्रीज याच मुलांसाठी असतं ज्यांनी फर्स्ट ऑप्शन टाकलेलं आहे आणि तेच त्यांना अलॉट झालेलं आहे। आणि जर तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि तुम्हाला त्यामध्ये तुम्ही सॅटिस्फाईड आहात, तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन आहे ते कन्फर्म करू शकता आणि त्यानंतर जी तुमची इंजिनिअरिंगची खूप छान अशी जर्नी आहे ती सुरू होणार आहे। पण जर तुम्हाला कॅप राउंड 1 मध्ये एखादं कॉलेज अलॉट झालंय आणि अजून तुम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे तर तुम्ही ऑब्व्हियसली बेटरमेंटसाठी ऑप्ट करा। बेटरमेंटसाठी ऑप्ट केल्यानंतर तुम्हाला जी कॅप 1 मध्ये सीट भेटलेली आहे ती तुम्हाला रिझर्व ठेवायला लागते। त्यासाठी तुम्हाला 1000 रुपीज हे फीज पे करायला लागतात आणि त्यानंतर तुम्ही कॅप 2 आणि कॅप 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता। तर आता होप्स तुम्हाला सगळ्यांना चांगलं कॉलेज भेटलेलंच आहे। आपण सगळ्यांनी खूप प्रयत्न केले होते, आपण प्रार्थना केली होती की आपल्या सगळ्यांना खूप छान कॉलेज भेटू देत आणि भेटलेलंच आहे। त्यामुळे आता जी काही पुढची स्टेप आहे ती तुम्ही काळजीपूर्वक केली पाहिजे। जेव्हा तुम्ही सेल्फ फ्रीज करता म्हणजेच जी तुम्हाला कॉलेज अलॉट झालेले आहे तिथे तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाता, त्याआधी तुम्हाला एक ऑनलाईन ॲप्लिकेशन द्यावं लागतं, ज्यामध्ये तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती बरोबर आहे का नाही हे तुम्हाला तिथे टिक करत सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं असतं की बाबा मी ही माहिती भरलेली आहे आणि माझी ही माहिती पूर्णपणे बरोबर आहे, यामध्ये मला काही बदल करायचा नाहीये। आणि त्यानंतर 1000 रुपयाची फी भरून तुम्ही ते तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता। तर आता आपलं एक मोठं काम झालेलं आहे। आता आपल्याला पुढच्या प्रोसेसमध्ये खूप काळजीपूर्वक वाटचाल करायची आहे। यासाठी तुम्ही अपडेटेड राहा। आता पुन्हा जी तुम्हाला कॉलेज लिस्ट जर का एडिट करायची असेल तर तुम्हाला आता जे कॉलेज भेटले त्यापेक्षा ऑब्व्हियसली बेटर कॉलेजेस त्या लिस्टमध्ये टाका, सो दॅट की तुम्ही अजून बेटरमेंटला जाताय तर तुम्हाला होप्स आहे तुम्हाला अजून छान कॉलेज भेटेल। आणि आपल्या सगळ्यांसाठी खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण आपल्या सगळ्यांना खूप छान कॉलेजेस अलॉट झालेले आहेत। आपण जेवढी मेहनत घेतली त्याच पद्धतीने आपल्याला कॉलेजेस अलॉट झालेले आहेत। त्यामुळे आता आपली ही जी सुंदर जर्नी आहे ती स्टार्ट होणार आहे। आता पुढे आपल्याला कॅप 2 साठी जो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तो सुद्धा मी आधी जसं म्हटलं खूप केअरफुली भरायचा आहे। सेम प्रोसेस असणार आहे, तुम्हाला सेम अशी अलॉटमेंट येईल, सेम कॅप 3 साठी असणार आहे आणि त्यानंतर स्पॉट राउंड। सो आता आपल्याकडे अजूनही वेळ आहे, तुम्हाला कॉलेजेस एडिट करायचे तर तुम्ही एडिट करू शकता आणि जे काय तुम्हाला कॉलेजेस अजून हवे आहे, तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला भेटायला पाहिजे ते तुम्ही तिथे टाका। आणि ज्यांचं कॉलेज हे ऑटो फ्रीज झालेलं आहे त्यांना खूप अभिनंदन, कारण की त्यांनी त्यांच्या विश लिस्ट मध्ये असणारं पहिलंच कॉलेज त्यांना अलॉट झालेलं आहे आणि त्यांनी त्यासाठी मेहनत सुद्धा खूप घेतली असणार आहे। त्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन। आणि त्याचसोबत आपण सर्व विद्यार्थी ज्यांना एक छान कॉलेज अलॉट झालेलंच असणार आहे त्यांचं सुद्धा खूप अभिनंदन। असेच अपडेट्स मी तुम्हाला पुढे सुद्धा देत राहणार आहे, त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सो दॅट तुमच्याकडून कोणतीही अपडेट मिस होणार नाही। आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त फ्रेंड्ससोबत शेअर करा। धन्यवाद।